रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मन पांडुरंग जीवन अभंग घडो संत संग, मज लागी घातले रिंगण सुख दुःख दोन, चित्ती लागो ध्यान पांडुरंगा पांडुरंगा. आषाढी वारीचा आजचा दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक आणि उत्साहाचा ठरला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पवित्र रिंगण आज सोलापूर जिल्ह्यातल्या पुरंदवडे इथं भक्तिमय वातावरणात पार पडलं. लाखो वारकरी टाळ आणि मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. रिंगण हा वारीतील केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर तो वारकरी परंपरेतील श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचं एक प्रतीक मानला जातो. माऊलींचा अश्व मैदानामध्ये वेगानं धावत रिंगण पूर्ण करतो आणि त्या पवित्र धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून वारकरी मोठ्या भक्तिभावानं ती मस्तकाला लावतात. ही धूळ माऊलींच्या आशीर्वाद मानली जाते. आज पुरंदवडे इथं पहाटेपासूनच वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. शिस्तबद्ध रांगा, अभंगांचा अखंड निनाद आणि फुगड्या, भारुड आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण हे विठ्ठलमय झालं होतं. रिंगणाचा सोहळा पार पडताच अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळून आलेले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश आजही ही वारी प्रत्येक पावलावरती जिवंत होती. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूज इथं मुक्कामी आहे. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग आणि हरिनामाचा अखंड जप करत अकलूजमध्ये दाखल झाले. अकलूज नगरी आज भक्ती आणि श्रद्धा आणि समतेच्या भावनेनं न्हाऊन निघाली. रस्त्यांच्या दुतर्फा उभं राहून नागरिक वारकऱ्यांचं स्वागत करतात. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय सेवेची आणि महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा अनुभवायला मिळाली. पाहूयात तरी आजच्या या वारीच्या या टप्प्यावर काय काय घडलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज माळशिरस तालुक्यातल्या पुरंदवडे इथं अत्यंत उत्साहात पार पडलं. या रिंगणानंतर काय घडतं हे सांगतायत माझे सहकारी प्रशांत सागवेकर. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय चारी बाजूंनी किती गर्दी आहे. प्रचंड मोठा उत्साह, प्रचंड मोठा आनंद या गोल रिंगणाच्या निमित्तानं होत असतो. माऊलींची पालखी ज्या वेळेला पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करते त्यावेळेला जो चालण्याचा थकवा आहे, जो क्षीण आहे, तो घालवण्याकरता म्हणून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 7 रिंगणं होतात. त्यातली 3 रिंगणं ही उभी रिंगणं आहेत आणि 4 रिंगणं ही गोल रिंगणं आहेत. ही सगळी सोलापूर जिल्ह्यामध्ये होतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यातलं एक उभं रिंगण हे सातारामध्ये होतं, चांदोबाचा लिंब या ठिकाणी, आणि बाकीची सगळी रिंगणं पुढची 6 ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असतात. पुरंदवड्यामधला हे पहिल्यांदा सदाशिव नगरचा कारखाना, इथे पाठीमागेच शंकर कारखाना आहे, सदाशिव नगर असं म्हणायचं. आता या संपूर्ण विभागाला पुरंदवडे असं म्हटलं जातं आणि इथून काही अंतरावरती पुरंदवडे आहे. पुरंदवडे म्हणून आता या एका विभागाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. मात्र हा जो हे जे ग्राउंड आहे ज्या ठिकाणी हे रिंगणाची पूर्णपणे तयारी केली जाते, हे खूप मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती आत्ता रिंगणाची तयारी सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणचं रिंगण पार पडेल. मात्र रिंगणापूर्वी घेतलेला हा सगळा आढावा आहे या पूर्ण क्रीडांगणाचा. आपण पाहताय मोठ्या संख्येनं वारकरी, भाविक, स्थानिक या संपूर्ण परिसरामधले सदाशिवनगर असेल, माळशिरस असेल, या संपूर्ण भागातली जे नागरिक आहेत, कारण आजचा माऊलींचा जो मुक्काम आहे तो माळशिरसला आहे, त्यामुळे या ठिकाणची जी सगळी लोकं आहेत ही या ठिकाणी आत्ता आपल्याला दिसत आहेत.
आणि माऊलींच्या रिंगणानंतर इथून पुढचं मार्गक्रमण सुरू होतं, त्यामुळे नंतर मग या ठिकाणी कोणी नसतं. त्यामुळे माऊलींच्या रिंगणाच्या आधी या ठिकाणी दर्शन घेतलं जातं. रिंगणाचं जे स्थळ आहे ते सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं. रिंगणामधून जे अश्व धावतात त्या अश्वांच्या टापांखालची जी माती आहे ती माती भाळी लावणं हे सुद्धा एक पुण्य मानलं जातं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला रिंगण पार पडतं त्या वेळेला अश्वांच्या पायाखालची जी माती आहे ती माती लावण्याकरता, आपल्या कपाळाला लावण्याकरता माऊलींची मोठी गर्दी होते, वारकऱ्यांची मोठी गर्दी होते, धावपळ होते. असं सगळं पवित्र स्थान आपल्याला म्हणायला हरकत नाही. एकूणच या रिंगणाचं आणि ह्या रिंगण सोहळा जो आहे त्या रिंगण सोहळ्याचा जो आनंद आहे तो अतिशय अवर्णनीय आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेमधून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये ठाणे मुंबई सारख्या शहरातून मोठमोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात. या सगळ्यांना संपूर्ण वारी करणं शक्य नसतं. मग काय, 18 दिवसांच्या या पायी प्रवासात जमेल तसं जमेल त्या ठिकाणी जाऊन हे सगळे वारी सोहळ्याचे अनुभव घेत असतात. ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातले शिक्षक आणि विद्यार्थी पुरंदवडे या ठिकाणी वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याशी संवाद साधल्यात आणि गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. बघण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात. खरं तर वारकऱ्यांची संख्या यावर्षी खूप मोठी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे जे स्थानिक परिसरातले लोक असतील किंवा विविध शहरांमधून येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप असते. वेगवेगळे ग्रुप देखील येत असतात. आपण असाच एक ग्रुप आत्ता माझ्यासोबत आहे, आपण स्वागत करूया. सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. जय हरी विठ्ठल. जय हरी महाराष्ट्र. तुम्ही कुठून आलात सांगा, तुमच्या ग्रुपचं नाव सांगा. जय हरी. आम्ही या ठिकाणी, मी मल्हारी किसन शिरतोडे, आम्ही मुंबईवरून आलेलो आहे. तर या ठिकाणी जो हा वैष्णवांचा जनमेळा भरलेला आहे तर त्याचा एक आनंद घेण्याचा उद्देश या सर्वांच्या मनामध्ये आहे. तर या ठिकाणी ज्ञानसाधना कॉलेजच्या वतीने आम्ही जवळजवळ 25 लोक सहभागी झालेलो आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या पालखीचा आनंद घेत आहे. तर खऱ्या अर्थानं जीवनातला जो आनंद आहे तो कुठून मिळत असेल तर तो या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून मिळतोय. कारण यामध्ये अनेक धर्माचे, अनेक जातीचे जे वैष्णव आलेले आहेत तर ते मनमुराद आनंद घेत आहेत आणि एकतेचा सल्ला देण्याचं काम करत आहेत. यासारखी मोठी आनंदाची गोष्ट जगात कुठंच घडत नसेल असं या ठिकाणी मला वाटतं. त्यामुळं विठुरायाचा आपल्यावरती असेच आशीर्वाद राहावेत ही एक इच्छा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि ज्ञानसाधनामधून तुम्ही आला आहात, कशा भावना आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? आमच्या भावना अशा खूप अशा उचंबळून आलेल्या आहे. माऊलींच्या दर्शनाला आम्ही काल गेलो होतो तेव्हा आमचा आनंदाचा पारावार उरत नव्हता आणि आनंदाचे अश्रू आमच्या डोळ्यात आले. माऊलींचे किती वर्षापासून येत आहे? आम्ही गेले 3 वर्षापासून इथे येतोय. आणि कसं वाटतं येऊन? फार छान वाटते इथे आल्यावर. अजूनही छोट्या मुली आहेत, तुला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप चांगलं वाटतं. मी पहिल्यांदाच आली आहे आणि खूप मस्त वाटतंय मला. काय काय एन्जॉय केलं सकाळपासून? सकाळपासून खूप एन्जॉय केलं आहे आम्ही. आधी दर्शन घेतलं, नंतर सगळं केलं. अजून खूप आनंद वाटतंय. पहिल्यांदा आलो आहे पण तरी पण वाटतं की सतत यावं असं वाटतं. माऊलींच्या पालखी सोहळ्यात येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप मनाला शांती मिळते. आम्ही येताना अभंग, कीर्तन, भजन बोलत बोलत येत होतो आणि इकडचा माहोल तर खूपच. नेहमी हे सगळं करता का? कधी कधी, नेहमी तर नाही होत. बरं, तुम्हाला कसं वाटतंय वारीमध्ये येऊन? सर खूप भारी वाटलं. काल आम्ही पालखीचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांचं. त्याच्यानंतर आज सकाळी इकडे आलो आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि यानंतर दरवर्षी आम्ही येऊ. हा एक्सपिरियन्स इतका भारी होता की आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो. त्याच्यामुळे नेक्स्ट इयर आम्ही नक्की येऊ. नक्कीच दरवर्षी तुम्ही ही वारी करणार आहात असं आपण म्हणूया सगळ्यांनी. तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? आम्ही मागच्या वर्षी पण आलो होतो जेजुरीला, पण ह्या वर्षी हे जे रिंगणाचं सगळं जे वातावरण आहे ते बघून एकदम प्रसन्न वाटतं आणि विविध ठिकाणचे लोक एकत्र आले पण त्यांच्यात असं भेदभाव नाही किंवा मी मोठा तू छोटा असं काही नाही. आम्ही एका वारीला, एका दिंडीला जॉईन झालो, त्यांनी आम्हाला त्यांच्यात घेतलं. असं विचारलं नाही की कशाला आल्यात काय. इथे म्हणजे सगळे सारखे आहेत.
माऊलींच्या पुढे सगळे सण सारखे आहेत. एकदम मस्त वाटलं. वारीची हा जो सोहळा आहे, हा सोहळा एकात्मतेचा संदेश देतो, समतेचा संदेश देतो. एकात्मता जी आहे तसं या सगळ्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतं आहे की इकडे कुठलाच भेदभाव नाही आहे. सगळे माऊली आहेत, सगळे वारकरी आहेत. त्यामुळे नवीन येणारे, जुने असलेले हे सगळे एकत्र हा आनंद आणि हा ऊर्जेचा क्षण जो आहे तो साजरा करतायत असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेमधून. माऊली या पालखी सोहळ्यावरती ना कधीच कुणाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, कुठल्याही प्रकारची चिंता नसते, ना संसाराचं कसलं टेन्शन असतं. फक्त आस एकच असते, ती म्हणजे लाडक्या विठुरायाला आपल्याला एकदाच भेटायचंय आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचंय. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आजही माऊलींचं पहिलं उभं रिंगण पार पडलंय आणि या सोहळ्याला चक्क पंढरीच्या पांडुरंगानं सुद्धा हजेरी लावली होती बरं का. म्हणजेच पांडुरंगाच्या वेशात भारुडकर गोरख तुपे अवतरले आणि या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्यासोबत फुगडी खेळण्यासाठी वारकरी माऊलींनी एकच गर्दी सुद्धा केली. या अचानक प्रकट झालेल्या विठ्ठलाशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माऊली, आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बरं का. कारण आपल्या वाहिनीवरती आज साक्षात माऊली पांडुरंग विठ्ठल आपल्या वाहिनीवरती अवतरणार आहेत, साकारणार आहेत. आपण त्यांचं दर्शन घेऊया. साक्षात माऊलीच्या वेशामध्ये, पांडुरंगाच्या वेशामध्ये, विठ्ठलाच्या वेशामध्ये या माऊली या ठिकाणी उभ्या आहेत आणि यांचं दर्शन घेण्याकरता म्हणून या ठिकाणी या सगळ्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पुरंदवडेच्या या पालखी तळावरती आपण आता आहोत. या ठिकाणी पहिलं गोल रिंगण जे आहे माऊलींचं ते पार पडत असतं. आपण यांच्याशी बोलूया. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? मी गोरख विलास तुपे, भारूड सम्राट गोरख विलास तुपे, आळंदी देवाची. आळंदीहून माऊलीच्या वारीसोबत पंढरपूरपर्यंत चालतोय. अच्छा, तुम्ही भारुडकार आहात? हो, भारूडकार. किती वर्षापासून सेवा करताय? मी भारुडाची सेवा 10 वर्षापासून करतो. वारी सुद्धा 10 वर्षापासून चालतो. या वर्षी मी विशेष म्हणजे पांडुरंगाचं रूप या वर्षी साकारलंय. बरं, कसं वाटतंय? सगळेजण तुमचं दर्शन घ्यायला येत आहेत. खूप आनंद वाटतो. भोळे भाबडे वारकरी माझ्यामध्ये पांडुरंगाला बघतायत आणि त्यांच्यासाठीच मी हे रूप धारण केलंय. कारण काय होतं, वारकरी दिवसभर वारीमध्ये चालतात, दिवसभर थकतात आणि थकलेला वारकरी त्याच्या समोर जर मी उभा राहिलो आणि त्याला जर म्हणजे त्याच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद होतो की पांडुरंगाने मला कोणत्या का होईना रूपामध्ये दर्शन दिलं. आपण म्हणतोच तसं, देव हा कोणत्याही रूपात येतो, पता नाही किस रूप में नारायण मिल जाएगा. त्या उक्तीप्रमाणे कोणत्याही रूपात देव भेटू शकतो. तो बाल रूपात भेटू शकतो किंवा तरुण रूपात भेटू शकतो किंवा वृद्ध रूपात भेटू शकतो. तसंच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद खुलावा यासाठी मी हे पांडुरंगाचं रूप साकारलंय. वा वा वा, अतिशय सुंदर असं रूप. जरा आपण माऊलींचं हे रूप जरा थोडंसं बाजूला सरका. आपण माऊलींचं हे रूप पूर्ण कॅमेऱ्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया, जेणेकरून त्यांनाही दर्शन घेता येईल. आणि खूप छान असं रूप तुम्ही हा अवतार पांडुरंगाचा या ठिकाणी साकारलेला आहे. आणि या संपूर्ण पुरंदवडेच्या ज्या ठिकाणी आता रिंगण पार पडलेलं आहे, त्या रिंगणाच्या ठिकाणी खूप छान असा वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे. आणि त्याकरता आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला पांडुरंगाला आपण ही छोटीशी भेट देऊया. ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांकडून. माऊली, तुमचं हे रूप जे लोकांनी खूप कौतुक या रूपाचं केलेलं आहे, हे सुफळ संपूर्ण होवो असं म्हणूया. आणि तुम्ही भारुडकार आहात, त्यामुळे वारी सेवा ही तुमची सातत्यानं सुरूच असते, ती देखील सुफळ संपूर्ण हो असंही म्हणूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेमधून. माऊली वारीच्या या टप्प्यावरती जसं आपण बघितलं की प्रत्येक जण एक निस्वार्थ भावनेनं वारकऱ्यांची सेवा करत असतात. या वारीच्या टप्प्यावरती जसजसा माऊलींची पालखी पुढच्या प्रवासावरती येते आणि पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाते, तिथं प्रत्येक जण या वारीची सेवा करत असतं. कोणी वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा करतं, कोणी वारकऱ्यांचे पाय चेपून देत असतं, तर कोणी वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय करतं, तर कोणी वारकऱ्यांसाठी जेवणाची किंवा कुठल्याही त्यांना लागणाऱ्या गोष्टींची सोय करत असतं. आणि ही सगळी सेवा ही निस्वार्थ भावनेनं केली जाते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांसोबत अनेक कलाकार आपली सेवा करत असतात आणि हीच सेवा आपली कलेमधून सुद्धा हे करत असतात. आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गामध्ये रांगोळी सेवा बजावणारी राजश्री भागवत ही देखील माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रसिद्ध आहे. राजश्री गेले 15 ते 17 वर्षांपासून माऊलींची रांगोळींची सेवा करते. म्हणजे जिथून जिथून पालखी जाते, पालखीचे जे काही सुवर्ण क्षण असतात या ठिकाणी या मार्गावरती राजश्री ही रांगोळी काढत असते. आळंदी ते पंढरपूर या 18 दिवसांच्या प्रवासामध्ये माऊलींच्या रथासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालणं ही राजश्रीची सेवा. तिच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता पुरंदवडेमध्ये आहे आणि हा जो सगळा परिसर तुम्ही बघताय हा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडतो. माझ्यासोबत आता राजश्री भागवत आहे. राजश्रीला आता वारी सोहळ्यामध्ये कोण ओळखत नाही असं म्हणावं लागेल, कारण गेल्या जवळजवळ 15-17 वर्ष झाली असतील. आता 15-17 वर्षापासून राजश्री माऊलींच्या पालखी पुढं आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती रांगोळ्या काढण्याचं काम करते. अतिशय उत्कृष्ट अशा या सगळ्या रांगोळ्या असतात आणि वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या, वारकऱ्यांना अगदी त्यांच्या डोळ्याला सुखशांती देणाऱ्या अशा पद्धतीच्या या रांगोळ्या, अतिशय कलात्मक रांगोळ्या आणि पूर्ण पुणे, जुन्नर या संपूर्ण भागामध्ये राजश्री प्रसिद्ध आहे. आपण राजश्रीशी बोलूया. स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रामध्ये. पुन्हा एक वर्ष नवीन माऊलींच्या सेवेचं कसं वाटतंय? आत्ता काय भावना आहेत? छान वाटतंय खूप. माऊलींची सेवा माझी अविरत चालू आहे, त्यांच्या कृपेनेच, सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि जोपर्यंत मला ही सेवा जमेल तोवर मी करणार, जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर. आता तुझा चिरंजीव सुद्धा रांगोळी, आम्ही रील बघितलं, तुझा चिरंजीव सुद्धा रांगोळी काढायला लागलाय. त्याच्याबद्दल काय, त्याला कशी काय ही आवड आहे? तो 1.5 वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी रिंगणामध्ये मी जेव्हा रांगोळी काढत होते तेव्हा तो घेऊन काढायचं काम करत होतं थोडं थोडं. त्याला आवडते, रांगोळी आवडते, ड्रॉइंग आवडतं करायला. म्हणून मला असं वाटतं की माझी जी सेवेची परंपरा आहे ती चालू ठेवेल आणि अशी माझी इच्छा आहे. तर आत्ता तरी असं वाटतंय. बरं, आता यापुढे अजून काही वेगळ्या काही संकल्पना डोक्यात येत आहेत का? कारण नवीन तंत्रज्ञान येतं आहे, AI सारखं तंत्रज्ञान आहे. तर या तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन काही टेक्नॉलॉजी रांगोळीमध्ये येईल किंवा त्याचा काही वापर करावा असं वाटतंय? टेक्नॉलॉजीज जरी भरपूर प्रमाणात आल्या तसं आत्ताही साचे वगैरे, परत टूल्स आहेत भरपूर रांगोळीसाठी. पण बेसिकली मला असं वाटतं परमेश्वराने ते उपजत दिलं आहे हातामध्ये, तर त्याचा हाताने जेवढा वापर करता येईल तेवढा मला करायला आवडतो. त्यामुळे मी शक्यतो सगळ्यात जास्त रांगोळी हातानेच. आत्ता तर अजून तरी मी पालखी मार्गावरती टूल नाही वापरले रांगोळी काढायला. हां, जेव्हा एखादी कोरीव काम असतं खूप स्पेशल कुठेतरी तेव्हा मी टूल वगैरे वापरते. शक्यतो मी हातानेच काढते. जरी कितीही मोठं तंत्रज्ञान आलं तरी जी परमेश्वरी देणगी हाताने दिलेली मला असं वाटतं ती प्रत्येकाने तीच जोपासावी. ॲक्च्युली मला लई लोक म्हणतात की तू रांगोळी काढते ती पुसली जाते, त्याचा काय उपयोग होतो? पण कुणाच ठाऊक, कधी कधी रथ येईपर्यंत राहते, कधी कधी नगारा येईपर्यंत राहते, कधी कधी ते दोन्ही येईपर्यंत राहत पण नाही. रांगोळी पुसली जाते, वारकरी त्याच्यावरून जातात. कुणाच ठाऊक वारकऱ्यांच्याच रूपामध्ये माऊलीच ती रांगोळी तोडत असेल, त्याच्यामुळे मी विचारच नाही करत, मी माझी रांगोळी काढत जाते. तुझी श्रद्धा, तुझी भक्ती आणि रांगोळीची आवड अशीच निरंतर राहो आणि तुला आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून हे एक छोटंसं गिफ्ट, अशीच रांगोळी काढण्याची प्रेरणा तुला सतत मिळत राहो आणि या रांगोळीच्या माध्यमातून तुझी सेवा ही पांडुरंगाचरणी, माऊली चरणी ही त्यांना मिळो आणि तुझी वारी सुफळ संपूर्ण हो. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पुरंदवडेमधून. अहो भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. या अभंगामध्ये म्हणजेच रात्रंदिवस फक्त लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ ही प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते. त्यासाठी वर्षभर वाट ही बघितली जाते, ती म्हणजे अर्थातच आषाढी वारीची. आणि या आषाढी वारी जेव्हा येते ना तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक ओढ असते, ती म्हणजे साक्षात लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची. काही वारकऱ्यांशी जेव्हा मी एकदा वारी करत असताना बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वारी ही आपण आता ठरवून करायची नसते, जेव्हा विठुरायाचं बोलावणं येतं तेव्हा आपण वारी करायची असते. असंच काहीसं घडतं या वारीच्या या टप्प्यावरती.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये 2 ते 3 वर्षांपूर्वी एक असंच नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. तिचं नाव होतं गायिका शिवानी शिंदे. या मुलीनं म्हटलेली रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही गवळण खूपच प्रसिद्ध झाली. त्याच्यावरती चांगली गवळण सुद्धा आत्ताच्या या संगीतामध्ये सुद्धा ती प्रचलित झाली. पुरंदवडे इथे एक पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला शिवानी तिच्या शिक्षण संस्थेच्या मुलांसह आली आणि तेव्हा तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पुरंदवडे या ठिकाणी आहे आणि नुकताच माऊलींचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या वारी सोहळ्यामध्ये अनेक कलाकार सुद्धा सहभागी होत असतात. माझ्यासोबत आत्ता कोण आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. चेहरा ओळखीचा आहे सगळ्यांच्या. गेल्या 2-3 वर्षांपासून जी मुलगी सातत्यानं वारीमध्ये अतिशय प्रसिद्ध होतीये शिवानी शिंदे, आणि जिचं गाणं आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये आहे ते म्हणजे कोणतं गाणं? रडू नको बाळा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. आणि या गवळणीमुळं, एका गवळणीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ही कन्या आणि तिची सगळी शाळेतली मंडळी, शाळेतले तिचे सहकारी शिक्षकसुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत. शिवानी, कसं वाटतंय एवढ्या वर्षानंतर एक गाणं अजूनही लोकांच्या तोंडावरती आहे? तुला अनेक जण भेटतात, अनेक जण तुझ्याबरोबर सेल्फी काढतात, प्रश्न विचारतात. खूप छान वाटतं, कारण एवढ्या लहान वयात ज्ञानोबारांनी माझ्यावरती केलेली कृपा आणि त्या कृपेमुळे आज सर्वजण माझे फोटो काढतात. हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. मी कधी विचार पण केला नव्हता की माझ्या जीवनात असं कधी होईल किंवा मी अशी फेमस होईल, असं मी कधी विचार. तुझं लहानपण कुठे गेलं शिवानी? तू कुठल्या गावची आहेस मूळची, आणि तू या शिक्षण संस्थेमध्ये कधी आलीस? मी जालना जिल्हा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, तालुका घनसावंगी, गाव हातडी. मी या संस्थेत 6वीला प्रवेश घेतला. बरं, पण मग हे जे गाणं आहे हे गाणं पारंपरिक आहे. हे काय म्हणजे जशी इतर गाणी प्रसिद्ध असतात तसं गाणं नाही आहे. ही पारंपरिक गवळण आहे जी गावागावांमध्ये वगैरे म्हटली जाते. ती तुझ्यापर्यंत कशी पोचली? तुला ती कशी कळली? आठवतंय का आता ही गवळण तुला कुठे ऐकायला मिळाली? नाही. बरं, मग ही गवळण पाठ कधी झाली तुझी? माझा सगळ्यात लहान भाऊ, त्याला आधी ही गवळण पाठ होती. त्याने पहिल्यांदा म्हणली आणि नंतर मी म्हणली. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. रडू नको पाण्याला जाते पाणी घेऊन येते. सोन्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. वा वा. अजून आता नवं कोणतं गाणं तू पाठ केलंयस? नवा कोणता अभंग आहे का, गवळण आहे का? नवीन काय ऐकायला मिळणार आहे? रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. चालिताना चालिताना तुझा कान्हा. चालिताना चालिताना तुझा कान्हा. गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग. गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग. गोकुळाला लावी वेड कान्हा. वा वा वा, अतिशय सुंदर. आणि तुझी ही नवी गवळण आधीच्या गवळणीसारखीच प्रेक्षकांना, तुझ्या श्रोत्यांना आवडो आणि तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, याच शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडेवरून. माऊली शब्दांचे इमान अभंगाचे पान तुकाराम. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीनगोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पण वारीच्या या टप्प्यावरचे पुढचे काही क्षण घेऊन भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.